बांगलादेशात पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुस्लिम धर्माचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एका निरपराध हिंदू तरुणाला जमावानं अत्यंत निर्घुणपणे मारहाण केली, झाडाला बांधलं आणि जिवंत जाळलं. ही घटना मैमनसिंग जिल्ह्यात घडली आहे आणि या क्रूर कृत्यानं फक्त बांगलादेशातच नाही तर जगभरात संतापाची लाट उसळली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. हा धक्कादायक प्रकार मैमनसिंग इथल्या एका वस्त्रोद्योग कारखान्यात काम करणाऱ्या 25 वर्षीय दीपू चंद्रदास या हिंदू तरुणासोबत घडली. हा धक्कादायक प्रकार मैमनसिंग इथल्या एका वस्त्रोद्योग कारखान्यात काम करणाऱ्या 25 वर्षीय दीपू चंद्रदास या हिंदू तरुणासोबत घडला. त्याच्यावर प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल कथित अपमानास्पद विधान केल्याचा आरोप जमावानं केला. मात्र तपास यंत्रणांच्या मते दीपू दासनं अशी कोणतीही धार्मिक अपमान करणारी टिप्पणी केली नव्हती किंवा फेसबुकवर सुद्धा असं काही पोस्ट केलं नव्हतं. या घटनेनंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत आणि आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. इंसानियत शर्मसार हुई है, इंसानियत का कत्ल है। जिस तरह से बांग्लादेश के अंदर लगातार हिंदुओं के ऊपर हमले हो रहे हैं, बहुत बहुत दुखद घटना है। और ख़ास तौर पर अभी जिस तरह से जिस बच्चे को उन्होंने जिस बर्बरता के साथ उसकी हत्या करी और हत्या कर कर उसको जिस तरह से पेड़ पर लटकाकर जिस तरह से उसके साथ व्यवहार किया गया, बहुत दुखद है। मैं पूछना चाहता हूँ बांग्लादेशियों से, वो बांग्लादेशी जिनके ऊपर हमेशा से भारत ने एहसान किया, वो एहसान फरामोश बांग्लादेशी भूल गए कि जिस तरह से भारत ने इंफ्रास्ट्रक्चर हो या कोई भी आर्थिक मदद हो, हर तरह से भारत उनके साथ खड़ा रहा। आज ये वो जिस तरह के व्यवहार कर रहे हैं, बहुत अफसोस की बात है। प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी घटनेवर संताप व्यक्त केलाय. तस्लिमा नसरीन यांनी एक्सवर दिलेल्या माहितीनुसार फॅक्टरीतील एका मुस्लिम सहकाऱ्याचा दीपू सोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचा बदला घेण्यासाठी त्या सहकाऱ्यानं अत्यंत भयानक कट रचला. त्यानं अचानक जमावासमोर ओरडून जाहीर केलं की दीपूनं पैगंबरांचा अपमान केलाय. केवळ या एका अफवेनं धार्मिक उन्माद पसरला. जिहादी मानसिकतेचे लोक जमा झाले आणि त्यांनी दीपूवर हल्ले चढवले. दीपू हा घरातला एकमेव कमावता व्यक्ती होता. त्याच्यावर दिव्यांग आई वडिलांसह पत्नी आणि लहान मुलाचीही जबाबदारी होती. त्याच्या मृत्यूला स्थानिक पोलिसच जबाबदार असल्याची टीकाही नसरीन यांनी केली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं या घटनेचा निषेध केलाय आणि नवीन बांगलादेशात अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नसल्याचं त्यांनी म्हटलंय. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी या घटनेला मानवतेविरोधातील गुन्हा आणि सभ्य समाजावरचा डाग असं संबोधलंय. भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेबद्दल चिंता व्यक्त होते. सध्या बांगलादेशात आणखी एका मोठ्या हिंसाचाराची लाट उसळली आहे. 12 डिसेंबरला विद्यार्थीनेता शरीफ उस्मान हादी याच्यावर गोळीबार झाला आणि 18 डिसेंबरला सिंगापूरमध्ये त्याचा मृत्यू झाला. या हत्येमुळे ढाक्यासह अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि हिंसाचार सुरू आहे. हादीवर गोळीबार करणारी व्यक्ती ही भारतात पळून गेली आहे असं म्हणत भारतावरही आरोपांच्या फैऱ्या झडतायत आणि त्याच दरम्यान हिंदू व्यक्तीवर झालेला हल्ला अनेक सवालही उपस्थित करतोय. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.